ना संध्या काय झालं? आपल्या गावचं सरपंच पद महिलांसाठी राखीव झालं. उद्या काळ्या जिभेच्या समधे मेहनत वाया गेली म्हणायची. म्हणजे पप्प्याचा चान्स गेला असंच नव्ह. आमच्याकडनं सगळ्यांना आईस्क्रीम फुकट. आमच्याकडनं सगळ्यांना केक फुकट. आमच्याकडनं गावाला मैदान ते बी फुकट. आणि आमच्याकडनं गावाला स्विमिंग पूल ते बी फुकट. ढेकळाचं म्हणताय तुम्ही एक नंबरचा अशी पक्ष आहे. कसला दंगा चाललाय? इलेक्शनचा. म्हणजे आम्ही इलेक्शन खेळत होतो ते बी 2 पार्ट्या करून. वय वय नागरिक शास्त्राचा तास आहे म्हणून. मग दंगा कशाला करताय? अहो बाई इलेक्शन म्हणजे दंगाच असतोय की. आणि आमच्या मामाच्या गावात तर दनादन माऱ्या भांडणं आणि माणसं पळवापळवी पण करतात बघा. हे काहीच नाही. आमच्या आत्तीच्या तर गावाला लय मज्जा असते बाई. बायकांना साड्या भांडी आणि माणसांना पैसे वाटतात. आता आपल्या गावात पण असा दुरावणार बघा. तो लय मजा येणार. वय मज्जा? ही मज्जा वाटते तुम्हाला? पण इलेक्शन असंच असते बाई. अजिबात नाही. इलेक्शन म्हणजे काय असतं ते मी सांगते तुम्हाला. चला नागरिक शास्त्राची पुस्तकं काढा. अहो पुस्तकातलं इलेक्शन पुस्तकातच असतंय की बाई. आमचा तात्या म्हणत होता तो पप्प्या आलाय गावात आणि आता गावात राडा होणार म्हणजे होणारच बघा. वय वय नाही, यावेळी असं काही होणार नाही. चला तुम्ही पुस्तकं काढा. सूरज भाऊजी उभे राहिले. हे असे प्रकार अजिबात होऊ द्यायचे नाहीत यावेळी. मला वाटलं सनीदा सरपंच होणार, पण हे काहीतरी वेगळंच होऊन बसलं की राव. आपल्या गावासाठी हे करीन, गावासाठी ते करीन, लय काय काय विचार केला. सगळे संपलं. सुरुवात व्हायच्या आधी शेवट झाला म्हणायचं. एका अर्थाने चांगलंच झालं म्हणायचं. हा अरे म्हणजे आपल्याला आपल्या बिझनेसला वेळ देता येईल आता. अहो पण सनीदा सरपंच पदाचं काय? ए पप्प्या, अरे आता कसं करायचं? सरपंच पद तर महिलांसाठी राखीव झाले. अरे तेच म्हणतोय मी, आता कुणाला उभा करायचा? त्या बायकासनी मध्ये आणून इलेक्शनचा पार जोरच घालवलाय. लई दिवसानं फार्मात याची संधी गावली होती रे, ती बी काढून घेतली. बापू सगळं सोपं वाटत होतं, पण इशे लईच हाडून बसलाय. आता सनीदांचा इशे मिटला म्हटल्यावर आपण एक काम करूया, अंजली वहिनीचं नाव देऊन टाकूया. यासने निवडणूक लढायची नाही. कुणाला ना कुणाला तरी उभा करायच पाहिजे. आता तुम्ही दोघं नाही म्हटल्यावर अंजली बाईच राहिले. वहिनी नाही म्हटल्यात ना. मग आपण त्यासनी तयार करू की अंजली वहिनी उभा राहिल्या तर मग काय अडचणच नाही बघा. काय रे लईच अडचणीत गावलोय आपण मरता. हे माहितीये मला बापू, पण एकदा ठरलं म्हणजे ठरलं, आता माघार नाही घ्यायची. अरे पण तुला निवडणुकीत उभा राहता येणार नाही पप्प्या. हे बघ, सरपंच नाही झालो ना तरी चालेल. सरपंच पदाचा रिमोट आहे की नाही तो माझ्याच हातात ठेवणार मी. आपण सगळे पुरुष माणसं आणि आपल्याकडनं कोण बाई तयार होणार आहे? गावात कोण बी तयार होणार नाही. अरे होणार रे तयार, करू कुणाला तरी तयार. हातपाय गाळून बसला तर तो परेश पाटील कसला. काहीतरी जुगाड नक्कीच करायला लागणार आहे. पहिली टर्म आहे रे, अशी फुकाट नाही जाऊन द्यायची. काय ना काय तर आयडिया करायलाच पाहिजे. सगळे गावच्या पप्प्याच्या हातात जाईल. बरकत आपल्या गावातल्या बायका पप्प्याला खेटराजवळ सुद्धा उभा करून घेणार नाही. त्याच्या पाठीमागे उभा राहायचं लांबच गोष्ट आहे, सोडून दे. हे त्या पप्प्याला मरू दे, बोंबला जाऊ दे त्याला. आपल्याकडनं कोण ह्याचा पहिला विचार करायला पाहिजे. काढू काय तर तोडगा. निवडणूक जाहीर झाल्या, लढायला तर लागणारच. बरं चला आता घरला जाऊ, पुढचं पुढे बघू. राणादा 1-2 दिवसात उमेदवार ठरवायला पाहिजे बघा. आता सरपंच पण कुणाच्या नशिबात जातोय कुणाच ठाऊक. ए चला रे.
काय बाई खोली का दवाखाना समजा बामाचा घमघमाट सुटलाय. ताई साहेब तुमचं डोसकं कसं धरत नाही हो या वासानं. ए आधीच आमचं टाळकं सटकलंय हा चंदे, त्याच्यात तू जादा सटकवू नकास. टाळकं जागेवर आणायचं का तुमचं? कानावर असा एक भूगोल काढला की कळल काय तुला? चल निघ. ठीक आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणतोय आपलंच खरं. ए ए ए इकडे. जरा कान कर इकडं. कशाला? कशाला काय, जरा महत्वाचं सांगायचं, ये इकडे कान कर. हा आधी तुम्ही सांगा मग मी सांगते. हा कान कान नीट देऊन ऐक. याच्या पुढं जर काय आगाऊपणानं बोललीत का नाही तर ह्यो कान आणि ह्यो गादी एवढा गाल अजिबात जागेवर राहायचं नाही, कळलं? खऱ्याची काय दुनियाच नाही राहिली बघा. मी आपलं तुमच्या काळ्या जिभेची ताकद सांगायला तर उलट तुम्हीच माझ्यावर वरडा. परत आगाऊपणा. हा मी खुशखबरी द्यायला ती तुम्हासनी, पण तुम्हासनीच ऐकून नाही घ्यायचं तर जाते मी जाते. ए ए इकडे इकडे. काय सांगायला आलत्यास ते सांगून जाता. ताईसाब गावात खबर आली संविदासनी सरपंचकीच्या इलेक्शनाला उभं राहता येणार नाही. तू कशाला आली ग? चल चल हो बाजूला. याच्यात ना आमचा फायदा ना तोटा. कसली आली खुशखबर? चल निघ. गावातलं सरपंच पद या वर्षी महिलांसाठी राखीव झालंय. चंदे परत म्हण. या वर्षीचं सरपंच पद, गावातलं सरपंच पद या वर्षी महिलांसाठी राखीव झालंय. अगं चंदे खरं सांगतेस का काय तू? अहो खोटं कशाला बोलू? अगं चंदे याला म्हणतात इच्छात येते मार्ग तुझ्या त्या मास्तरनी सारखं. चंदे आमच्या मनात जसं होतं का नाही एकदम तसं झालं बघ. तुला सांगतो आम्ही आज लई खुश आहे. तुला काय पाहिजे ते माग, तू काय पाहिजे ते. हा ताईसाब मला का नाही ती तुमची फिकट गुलाबी रंगाची साडी आहे का नाही जरी काटाची दिली आता द्या की. अगं देतो की. पहिले तू खाली जा आणि काहीतरी गोड ठीक आहे मी जाते आत्ता गोड घेऊन येते. तोपर्यंत तुम्ही साडी तयार ठेवा. हा ग. आले जाऊया. आता आम्हासनी सरपंच होण्यापासून अडवायची कुणाची हिंमतच नाही. भोकळ्याचा मास्तरनीचा तर पत्ता आधीच कट झालता, आता यांचा बी पत्ता कट झाला. आता आम्हासनी सरपंच करण्या वाचून दुसरा काय तोडगाच नाही यांच्याकडं. वा नंदिता वा, झालीस तू सरपंच मॅडम एकदाची. अंजली सूरजच्या मनात नसताना बी उभा राहिला बघ. गावासाठी उभे राहिले सूरज भाजी. नाही त्याच्या बिझनेसचं वाटोळ होऊन मजी झालं. ह्या राजकारणात भली भली खुळावत्यात बाई. का आपण आता सूरज भाऊजींवर विश्वास दाखवला ना, त्यांच्यावर शंका नको घ्यायला. नाही आणि राणा तर त्याच्या पाठीशी आहे म्हणल्यावर काय काळजी करायचं कारण नाही म्हणा. पण अजून कशी आली नाहीत? काय झालं असेल? मला लई काळजी वाटते बघ. काळजी करू नका. नाही ग, काळजी केली नसती पर त्यो पप्या लई खवाट बाई. भांडणं उकरून काढण्यात पटाईत. अख्खं गाव आपल्या बरोबर, कोणी काही करू द्या, काही फरक नाही पडत. काय झालं र? समजा गुळ झालंय. काय नेमकं आपलं गाव महिलांसाठी राखीव झाले. मग आता आता माझा बिझनेस मी सुटलो वहिनी बघा यातनं. पण आपलं गाव कातील अडकले की.
दुसरं कोणाला उभं करायचं आपल्या घरातून? हा, कल्पना वहिनीसनी उभं करूया काय? भाल्याची वाट आहे गावात. पण गायकवाडांचं नाव कुठे आहे त्यांच्याकडं? गावाला सरपंच गायकवाड घरातलाच पाहिजे. आता आपल्या घरातलं कोणच शिल्लक राहिलं नाही. का आम्हास ती काय बेदखल केलंय का या घरातनं? आम्ही हाय की, आम्ही बी गायकवाड घरातलंच आहे गोदाक्का. पण वहिनी, राणा भाऊजी खरं सांगू काय, हे राजकारणाच्या झमेल्यात पडायची आम्हाला अजिबात हौस नाही बघा. पण आपल्या घरासाठी, आपल्या गावासाठी आम्ही उभं राहतो. आपल्या घरावर गावानं एवढा विश्वास टाकलाय तो पाळायला पाहिजे. आम्ही तो पाळतो, तुम्ही नुसती साथ द्या. काय गरज नाही राहणार. घरातली कामं होईनात, बाहेरची काय ढेकळ करणार आहेस होय? राणा भाऊजी, दुसरा काय पर्याय असेल तर सांगा. कोण आहे बरं आपल्या घरातनं? आपल्या घरातनच कोणतर सरपंच म्हणून उभं राहील हे शब्द दिलाय आपण, आणि आता तो शब्द खोटा न ठरायला. बरं चला, तर आता तुम्ही हातपाय धुवून घ्या, आपण नंतर बोलू. अहो नंतर आणि आत्ता काय फरक पडतोय? आम्हाला पर्याय आहे काय दुसरा? तुम्ही दमला असशीला. चला पोरांना काय तर खाऊन घ्या. चल 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 सूरज, चल चल राणा. आता बघतोच आम्ही कसं नाव जाहीर होत नाही आमचं. चांगला कात्रीत सापडला एक ठोकळा. साहेबराव, आधी कुणाचं नाव ठरवायचं एक कोड होतं, मग सुरतचं नाव निवडलं, तर आता ही पंचायत. मर्दा, आपल्या गावाचं सरपंच पद महिलांसाठी राखीव झाले बघ. कुणाला निवडायचं? कुठं आणायची? काय मर्दा, अंजलीबाईंचं नाव काय सांगतोयस? त्यासनी कितीदा इनवलं मी, ते नाही म्हणाले. अजूनही नो म्हणतोय. चालतंय. अजिबात चालणार नाही. साहेबराव, मी एकदा नाही म्हणाले ना, मग सारखं सारखं विचारायचं नाही. साहेबराव, समजा गाव कोड्यात सापडले रे. अजून एकदा इनवलं तर काय होणार आहे? याला विनंती नाही, जबरदस्ती म्हणतात. हो, समजा गाव अडचणीत सापडले हो, आणि मी बी एकदा विचार करा की. अजिबात नाही. मी निवडणुकीच्या वाटेला अजिबात जाणार नाही म्हणजे नाही. मी शिक्षिका आहे आणि शिकवणं माझं काम, मला तेवढंच करू द्या. ठीक आहे? काय म्हणते मी? तुम्ही नाहीच म्हणताय तर मी तरी काय म्हणू? हा, मग आता आवरून घ्या लवकर. आबा येतील, मी वर जेवणाची तयारी करते. चला लवकर. होय, तुम्ही चला, मी येतो. या लवकर. काय करायचं साहेबराव? काय कळना झालंय बघ. गावचा सरपंच कोण होणार हेच काय कळना झालंय कडे.
मम्मी मम्मी आमची वाट क्लिअर झाल्या ग. आता बाकी समजा जाईना का बोंबलत. आता आम्ही सरपंच होणार म्हणजे होणार. कशी होणार? तुला करायचं असतं तर आधीच तुझं नाव जाहीर केलं असतं तुझ्या धीरानं. अगं मम्मी, या टायमाला सरपंच जर झाला तर तो गायकवाड घराण्यातलाच होणार असं ठरलंय. हे बघ, ठोकळा आणि मास्तरीन हे दोघांचा तर पत्ता आधीच कट झालाय. आता राहता राहिला तुझा त्यो दिवटा जावई, त्यो बी आज इलेक्शन मधनं आउट झालाय. मग आता गायकवाड घरात आमच्या शिवाय दुसरं कोण आहे? अशाच फुशारक्या मारून तू कायम तोंडावर आपटतीस बघ. या टायमाला नाही आपटणार. बाकी मरू दे ग, तू आधी तुझ्या धीराला तुझ्या बाजूनं वळवून घे. तू नका काळजी करू मम्मी. आमचं खास अस्त्र बरोबर वापरतो बघ आम्ही या टायमाला. चांगला शब्दात अडकवतो त्या ठोकळ्याला. राणा भाऊजी, आमासनी का नाही तुमचा हाल भगवान झाला तो. काय झालं? अहो मामांजींनी आणि गावानी तर तुम्हाला पेचातच टाकलं की. आपल्याच घरातनं कोणतर उमेदवार निवडायचा असं सांगितलंय. आता तुम्ही नाही, हे नाही, जाऊबाईंची शाळा, मग दुसरं कोण उरलं आता? तेच काय कळणं झालं. हेच तर. हे बघा राणा भाऊजी, आम्हासनी का नाही तुमची ही काळजी बघून लई लई कस तरी व्हायलंय बघा. तुम्ही एक काम करा राणा भाऊजी, तुम्ही का नाही तुम्ही सांगून टाका बरं आमचं नाव. पण हे बघा, आता आमच्याशिवाय दुसरा काही पर्यायच उरलेला नाही. म्हणजे आम्हाला काय राजकारणाची हौस नाही म्हणा, पण तुमच्यावर आलेला ह्यो पेच आम्हाला सोडवायचा आहे आता बस. वहिनी, माझ्यासाठी मनात नसताना कशाला पडताय राजकारणात? तुम्ही म्हणत आजचीला तर एकदम मनापासून करतो राजकारण. पण पण तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही समजा नीट करतो. राणा भाऊजी, आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकणार असं वचन दिलतं तुम्ही आम्हाला. दिलतं हवं. हा, आता तुमची काळजी मिटावी म्हणून आम्ही सरपंचकीला उभं राहायचं म्हणतोय. तुम्ही आमचं नाव जाहीर करून टाका. अहो एवढं वाईट आहे काय हो आम्ही? नाही नाही, वाईट कोण म्हणलं? मग झालं तर तुम्ही आमचं नाव जाहीर करून टाका. वचन दिलंय ना तुम्ही आम्हासनी. बरं, ते जेवणाच्या टायमाला सांगतो आबस. आता कसं बोललासा बघा. तुम्ही एकदा का आमचं नाव जाहीर केलं का नाही की तुमचं टेन्शन मिटलं म्हणूनच समजा.